दरम्यान राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी 5 दिवसांनी आपलं उपोषण सोडलं. पण त्यांची प्रकृती खालावल्यानं जरांगेंना उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जरांगे रात्री उशिरा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून पुढील काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान उपोषण केल्यामुळे जरांगेंची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना किमान 2 आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. त्यांच्या सगळ्या तपासण्या केल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आणि गॅलेक्सी रुग्णालयाबाहेरून आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत. रवी, 5 दिवसांचं उपोषण जरांगेंनी केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी त्यांना काय सल्ला दिलाय, प्रकृती कशी आहे त्यांची? प्रज्ञा, पहाटे 1 वाजता मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगरमधलं हॉस्पिटल आहे गॅलेक्सी, जे यापूर्वी देखील त्या ठिकाणी ते उपचार घेतात, त्या ठिकाणी दाखल झाले आणि डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. काही रक्त चाचण्या काल झालेल्या आहेत, आज देखील त्या होणार आहेत असं देखील कळत आहे. पाणी पातळी खालावल्यामुळे काहीसा प्रकृतीवरती परिणाम झालेला आहे, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना जवळपास 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. आज देखील काही त्यांच्या तपासण्या होण्याची शक्यता आहे. सलगच्या उपोषणामुळे त्यांच्या तब्येतीवरती परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे काही पोलीस पण या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, रुग्णालयात आहेत, खबरदारी चौपाई म्हणून. काल ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांना शासनानं GR दिल्यानंतर, उपोषण सुटल्यानंतर काहीसं उत्साहाचं वातावरण सगळ्या आंदोलकांमध्ये होतं. आंतरवली सराटी असेल, जिथून मूळ आंदोलन सुरू झालं, तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन झालं. मात्र त्यानंतर काहीसं प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी यापूर्वी ज्या ठिकाणी उपचार घेतले त्याच रुग्णालयात ते दाखल झालेले. डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करतायत. आज ते माध्यमांशी बोलू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर 10 वाजता ते कळेल की मनोज जरांगे पाटील कालच्या ह्या सगळ्या भूमिकेनंतर अनेक ठिकाणी वेगवेगळे रिॲक्शनसुद्धा त्याच्यावरती येत आहेत. वेगवेगळे तज्ज्ञ आपली माहिती मांडत आहेत. त्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकूणच आज काही चाचण्या होतील आणि आरोग्यविषयक काही माहिती देखील डॉक्टर देण्याची शक्यता आहे. 10-11 वाजता कळेल की मनोज जरांगे पाटील काही माध्यमांशी बोलणार आहेत का. ठीक आहे रवी, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.